राज्याची उपराजधानी नागपुरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे। त्यामुळे रस्त्यांवर अनेकदा वाहतूक खोळंबा, वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। याच दृष्टीने नागपूर पोलिसांनी वाहतूक सिग्नलवर खास करून एआयचा वापर करण्याचा विचाराधीन केलाय, काही पावलं उचललेली आहे। पोलीस उपायुक्त अर्चित चांडक सर आहेत। सर, एआयचा वापर सिग्नल यंत्रणेत करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे आणि कशा पद्धतीने संपूर्ण एआय यंत्रणा सिग्नलमध्ये बसवण्यात येते? बरोबर आहे। आता वाहतूकची समस्या वाढलेली आहे, आपले जे वाहनची संख्या आहे ते पण वाढलेली आहे। हे एनएमसीचा एक प्रोजेक्ट आहे, IITMS इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, आणि हे आपले माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आपले परिवहन मंत्री नागपूरचे देशाचे, त्यांचा हे कल्पना होती की इथे एआय बेस्ड ट्रॅफिक सिग्नल्सचा उपयोग झाला पाहिजे। याच्यामध्ये आमचे जवळपास 170 जे आमचे चौक आहेत तिथे जे नवीन आमचे सिग्नल्स हे बसवणार आहे, याच्यामध्ये कॅमेराज पण असणार आहे। एआय बेस्ड याच्यामध्ये मॉनिटरिंग असं राहणार आहे की ते कॅमेरा जे आहे ते दर सायकल दरम्यान व्हेकल काउंट घेणार आणि व्हेकल काउंटच्या अनुषंगाने अनालिसिस करून ते सिग्नलचा टायमिंग चेंज होणार। फॉर एक्झाम्पल, जर त्या दिवशी भरपूर वाहन येत आहे आणि एका रेड सिग्नलमध्ये ते एका ग्रीन सिग्नलमध्ये ते त्यांचं जाणं शक्य नाही, तर ते आपोआप जे सिग्नल आहे ते टायमिंग बदलणार, टायमिंग चेंज करणार, अँड दॅट विल बी इन आवर्स ऑफ डे, म्हणजे पीक आवर्समध्ये वेगळा टायमिंग राहणार, इतर जे इझी आवर्स आहे त्याच्यामध्ये वेगळा टायमिंग राहणार, असं होणार। आणि याच्यामध्ये सेकंड एक ATCS पण असणार आहे, ऑटोमॅटिक ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, ज्याच्यामध्ये आपण जर आपल्याला हे पूर्ण जे लेन आहे हे डिकंजेस्ट करायची आहे, तर हे ग्रीन कॉरिडॉर म्हणून हे आपण हे पूर्ण सिग्नलच्या अलाइनमेंट, म्हणजे आपण एक जे म्हणतात सिंक्रोनायझेशन, ते आपण करू शकतात। म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ज्या सिग्नलवर म्हणजे वाहनांची संख्या जास्ती ते लूपमध्ये ते बदलत जाणार आणि त्यामुळे ती सिंक्रोनाइज होण्याकरता मदत होणार। हा पायलट प्रोजेक्ट राहणार आहे, किती चौकात नेमका राहणार आहे, काय नेमकं? हे प्रोजेक्ट पूर्ण नागपूर शहरासाठी आहे, परंतु आता फर्स्ट लेगमध्ये पायलट आपले 10 चौक, आपण शंकरनगर चौक, बजाज नगर, लक्ष्मीनगर, काचीपुरा हे आपण सिलेक्ट केलेले आहे। याच्यामध्ये पायलट 10 चौक राहणार आहे। याच्यामध्ये आम्ही बघणार आहोत की याचा आउटकम कसा होणार आहे। याचा वर्क ऑर्डर निघालेला आहे, NMCनी वर्क ऑर्डर दिलेला आहे, केल्ट्रॉन कंपनीला मिळालेला आहे प्रोजेक्ट, हे करत पण आहे। केल्ट्रॉनचे आपले जे हे आहे मॅनेजर, ते इथे आलेले पण आहे, तर आमची स्टडी पण झालेली आहे। आम्ही आता पायलट सिलेक्ट केलेला आहे। याच्यामध्ये अजून एक आहे एआय बेस्ड, हे तर राहणार ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम शहरासाठी। याच्यामध्ये सेकंड एक जे मेन गोष्टी आहे ऑटोमॅटिक चलान सिस्टम, म्हणजे हे स्टॉप लाईन्स राहणार, ऑटोमॅटिक हेल्मेट डिटेक्शन, हेल्मेट व्हायोलेशन, ऑटोमॅटिक रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन। आपण नेहमी बघतात की कधी कधी ट्रॅफिक पोलिसच्या समोरच लोक सिग्नल जम्पिंग करतात, किमान ते पकडण्यामध्ये अडचणी येतात, तर याच्यामध्ये ऑटोमॅटिक चलान सिस्टम हे राहणार आहे। हे पण एक नवीन उपक्रम असणार आहे नागपूरमध्ये। सर, हा राज्यातील पहिला राहणार आहे का? देशात कुठे या एआय यंत्रणेचा वापर सिग्नल यंत्रणेवर बसवण्यात झालेला आहे का? काय नाही, देशात आय थिंक कोचीमध्ये हे झालेलं आहे, परंतु राज्यामध्ये आतापर्यंत आम्हाला असं काही माहिती नाही की कुठे झालेलं आहे, आणि नागपूर हे प्रथमच शहर राहणार आहे। आणि एआय बेस याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स, म्हणजे एकदा हे जर स्थापित झाला त्याच्यामध्ये इश्यूज पण येऊ शकतात, परंतु दिस इज अ सेल्फ लर्निंग सिस्टम। आपण जे म्हणतात एआय मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, देर इज सेल्फ लर्निंग। तर जेवढा डेटा यांना भेटतील, डेटा म्हणजे व्हेकल काउंटचा डेटा, टाइम अँड प्लेसचा डेटा, तो डेटाच्या अनुषंगाने डेटाचं अनालिसिस करून हे सिग्नल, हे जे सॉफ्टवेअर आहे ते आपोआप सुधारतील आणि ट्रॅफिक व्यवस्था सुधारून होतील शहरामध्ये, हे आमची अशी अपेक्षा आहे। तर आता आपण बघू शकतो नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात आहे, वाहनं सिग्नलवर उभे आहे, पण या वाहनांची संख्या जशी वाढत जाईल तशी ते एआय सिस्टीम जी आहे जी बसवण्यात येणार आहे ती रेक्टिफाय करेल आणि त्या अनुरूप लूप लावून ती सिग्नल यंत्रणा पूर्ण निर्धारित करण्यात येणार आहे। अनोखा असा संपूर्ण उपक्रम आहे। राज्यातील किंबहुना हा पहिला प्रोजेक्ट राहील जो एआय आधारित सिग्नल यंत्रणा हाताळणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।